बघा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशने एक पत्र निवडणूक आयोगाला दिलंय की ह्या महिन्यातला लाडक्या बहिणीचा हप्ता टाकण्यात येऊ नये म्हणून. म्हणजे किती छोटे मन ह्यांचं. जेव्हा की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणी संक्रांत जो महिलांचा उत्सव असतो, सण असतो, तो मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात आणि सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत की देवाभाऊंच्या अ, लाडक्या बहीण योजनेचा ₹3000 हप्ता आमच्या खात्यामध्ये आल्यानंतर आम्ही संक्रांत अशा पद्धतीने साजरी करणार. खूप स्वप्न त्यांनी रंगवलेले आहेत आणि ह्या स्वप्नांवर विरजण घालायचं काम काँग्रेसवाले अशा पद्धतीनं पत्र देऊन करताय. म्हणजे हे किती चुकीचं आहे. सगळेच जण म्हणजे विरोधक जे आहेत ते सगळे आक्षेप करतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या नंतर पैसे द्या. त्याचा आम्हाला आक्षेप नाहीये. हे बघा पण आता सगळेच पैसे विरोधक वाटू नाहीये कारण भाजप सोडून आणि शिवसेना सोडून सर्व विरोधकनी धस्ती घेतलेली आहे की या ठिकाणी हा हप्ता नको. परंतु ह्यांना महिलांच्या, आमच्या लाडक्या बहिणींच्या आनंदाचं किंवा त्यांचा सण किती महत्त्वाचा असतो. आज एखाद्या मुलीचं लग्न झालं असणार, तिच्या आई-वडिलांनी आईनी ठरवलेलं असतं की माझ्या लेकीला छान मी साडी घेणार. यांना त्याचं काही घेणं-देणं नाही म्हणून. आणि हा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे, तो दर महिन्याला पडत असतो. त्यामुळे 1 वर्ष झालं म्हणजे आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा हीच विरोधी मंडळी सांगत होती की लाडकी बहीण योजना तुमची फक्त मतदानापुरती आहे, बंद होणार आहे. ह्यांचा डोळा त्या लाडकी बहीण योजनेवरच आहे बघा. हे बघा हे एकदम चुकीचं आहे. आपण बघितलं प्रभाग 1 प्रत्येक प्रभागामध्ये ब्राह्मण समाजातून एक प्रतिनिधी आम्ही दिलेले आहेत. प्रत्येक मग कुणालाही डावललेलं नाही. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि कोण कशासाठी म्हणतंय हे मला माहिती नाही, पण हे म्हणणं चुकीचं आहे. का म्हणजे कशामुळे बोलत असतील हे सगळं म्हणजे असं राजकारण केलं जातं? नाही ह्याच्या मागचं राजकारण मी त्याच्यावरती विचार केला नाही. परंतु हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे कारण प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही ब्राह्मण उमेदवार 5 ब्राह्मण उमेदवार आम्ही लढतोच आहे 7 प्रभागांमध्ये. त्यातले 5 ठिकाणी आम्ही ब्राह्मण चेहरा दिलेला आहे. पक्षानं 6 लोकांची हकालपट्टी केली. त्यातली ही लोक होती. त्यांचा बघा आता तिथे प्रभाग 15 मध्येच ह्यापैकी 4 लोकांनी उमेदवारी भरलेली आहे आणि प्रभाग 15 मध्ये आम्ही वाकोडकर हे ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यामुळे तिथे ह्यांनी भरू नये असं आमची अपेक्षा होती. तरी त्यांनी तिथे भरला म्हणून हकालपट्टी केलेली आहे. बघा बंदुकांचं राजकारण आम्ही करत नाही. ह्या शहरामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये कोण सुरुवातीपासून बंदुकाचं राजकारण करतंय, गुंडांचं राजकारण करतंय हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून मला तर त्या गोष्टीची काही माहिती नाही. खासदार साहेबाचेच बगल बच्चे असतील आणणारे म्हणून त्यांना माहिती झालं असणार. सगळं तथ्य वाटते आले. त्यांनी म्हणताय तर त्यांच्या बगल बच्च्यांनी आणले असतील म्हणून म्हणले असतील ना. माझ्या टीममध्ये असे कुणीही लोक नाहीत. कधीच माझ्या लोकांचा आणि आमच्या त्या बंदुकांचा वगैरे संबंध आलेला नाही. ते सुद्धा तुम्ही पालकमंत्री आहात. ते असं सुद्धा म्हणतात काही वार्ड खूप सेन्सिटिव्ह आहे. तिथं बंदोबस्त वाढवायची गरज आहे वगैरे. बघा CCTV लावा वगैरे असं म्हणतात. आमची पण मागणी आहे CCTV लावा म्हणून काही वार्ड सगळ्याच वार्डमध्ये. आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येकाला फ्री अँड फेअर असं मतदान करण्याचा अधिकार आहे. तशा पद्धतीने झालं पाहिजे म्हणून. आणि बंदोबस्त ठेवणं वगैरे हे तर पोलिसांचं काम आहे, ते करतील शांततेत मतदान व्हावं म्हणून. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. काय वाटतं भाजप सर्व शक्तीनिशी लढते. तिथे काही बदल होईल असं वाटतं? बघा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी देखील मुंबईच्या मतदार बंधू भगिनींना माहिती आहे की मुंबईचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेनेने जे काम केलेलं आहे. कारण की ह्यापूर्वी नुसते भाषणं व्हायचे की मुंबई शांघाय करणार, सिंगापूर करणार. पण देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे कोस्टल रोड झालेले आहेत, अटल सेतू झालेले आहेत, मुंबईमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरल मार्वल्स आपल्याला बघायला मिळत आहे. मग मेट्रोज असतील, हे सगळं काही मुंबईची लोकं बघताय, वापरताय. त्यामुळे भाजपावरती त्यांना विश्वास आहे की भाजपच ह्या भारताच्या आर्थिक राजधानीला पुढे आणणार आहे. पण भाजपाच्याच बाजूने मुंबईचं मतदार बंधू भगिनी आहे. प्रभाग 9 मध्ये एक सभा झाली. तुम्ही तिथं म्हणला की केंद्रात आणि राज्यामध्ये आमचे गृहमंत्री आहेत. पुढे पंगा आमच्या बरोबर घेणार नाही. काय म्हणजे विरोधकांना हे बघा प्रभाग 9 मध्ये या शहरातील व्यापारी बंधू भगिनी राहतात आणि त्यांना कोण धमक्या वगैरे देतं हे तुम्हाला नेहमीच आहे. हे काही निवडणूक आली म्हणून नाही. वर्षभर मग ह्यांचे सामूहिक विवाह असतील, यांच्या दहीहंडी असतील, ह्यांच्या ऑफिसमधून कशा पद्धतीने पट्ट्या येतात हे काय आपल्याला नवीन आहे का? मग त्या व्यापारी बंधू भगिनींना फोन करून कोण धमक्या देतंय
हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्यामुळे प्रभाग 9 मध्ये मी तशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. कशा पद्धतीने निवडणूक लढतोय आपण खरं? बघा, आम्ही म्हणजे फक्त काय म्हणजे महापौर बसेल असं आम्ही फक्त विकास हाच मुद्दा घेऊन पुढे गेलेलो आहोत आणि लोकांनाही पटलंय की आपल्या परभणी महानगराचा जो 2012 मध्ये परभणी महानगरपालिका झालं तरी मूलभूत भौतिक सुविधा आम्हाला मिळत नाही आहेत आणि मूलभूत भौतिक सुविधा फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकतं हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आहे. म्हणून आम्ही सर्वात मोठा पक्ष या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.